असा एक ट्रेडर की त्याचं असं म्हणणं आहे की ट्रेडिंग शिकण्यासाठी, ट्रेडिंग मध्ये प्रॉफिट करण्यासाठी कुठल्याही स्ट्रॅटर्जी, कुठल्याही इंडिकेटरची गरज लागत नाही. आणि माझ्या आयुष्यामध्ये मी जे काही प्रॉफिट्स केले त्यासाठी कुठलाही सिस्टम नव्हता. हे माझ्या जीन्समध्ये होते, म्हणून मी प्रॉफिट केले. त्यांनी कसे प्रॉफिट केले मी तुम्हाला पुढे पण एक्सप्लेन करणार आहे. पण त्यांचाच एक मित्र, तो मित्र सांगतो की ट्रेडिंग करण्यासाठी एक सिस्टमची गरज लागते, एक सेटअप लागतो आणि डिसिप्लिन लागतो. आणि हे दोघं मित्र जगातील बेस्ट ट्रेडर मधून एक आहे. त्यापैकी आज आपण एका ट्रेडर विषयी बोलणार आहोत, विल्यम एखार्ट. विल्यम एखार्ट यांना एका पत्रकार परिषदेमध्ये एक पत्रकार विचारतो की तुमच्या यशाचं कारण काय, तुम्ही कुठली स्ट्रॅटर्जी वापरली की त्यामुळे तुम्ही एवढा मोठा फंड, म्हणजे त्यांच्याकडे $1 बिलियन एवढा फंड होता. म्हणजे आत्ताच्या डॉलरचं कॅल्क्युलेशन केलं तर 93,000 कोटी एवढा फंड होता. त्यांच्यावर मोठे मोठे फंड मॅनेजर विश्वास ठेवायचे, त्यांच्या त्या सजेशनला मोठे मोठे लोक, बिझनेसमॅन पण विश्वास ठेवायचे, कारण ते गणित तज्ज्ञ होते. तर असा प्रश्न विचारल्यानंतर विल्यम ओकार्ड सांगता की मला नाही माहिती माझ्या यशाचं कारण काय, कारण मी माझ्या प्लॅनिंग मध्ये मी कुठलाही स्ट्रॅटर्जी वापरली नाही, कुठलाही इंडिकेटर वापरलं नाही. फक्त माझं एक काम होतं की मी आजूबाजूच्या लोकांची सायकोलॉजी बघायचो. लोक कुठल्या दिशेला आहे, लोक जर बाय साईडला असतील तर मी सेल साईडला राहायचो, आणि लोक जर सेल साईडला असेल तर मी बाय साईडला राहायचो. आणि त्यांनी एक कोट वापरलेला आहे, बीड आणि आस्कच्या मध्ये जी प्राइस असते, जो कोणी बीड घेतो, जो कोणी आस्क प्राइस घेतो, ह्या दोघांच्या विचारसरणीत फरक असतो, असं त्यांनी सांगितलं होतं. त्याच्यावर त्यांनी एक मोठं आर्टिकल पण लिहिलं होतं. तर विल्यम ओकार्ड जेव्हा असे बोलता, तर तेव्हा आपल्या मनात एक प्रश्न येतो की यार, एवढा मोठा माणूस असं बोलतो की स्ट्रॅटर्जीची गरज लागत नाही. आणि आता जर आपण बघितलं 2020 पासून जे काही नवीन लोक मार्केटमध्ये आलेले आहे, तर ते काय करता, ही स्ट्रॅटर्जी शिकली का ती स्ट्रॅटर्जी, ती स्ट्रॅटर्जी शिकली का ती स्ट्रॅटर्जी शिकता, हे इंडिकेटर शिकले का ते इंडिकेटर शिकता, स्ट्रॅटर्जीवर स्ट्रॅटर्जी, स्ट्रॅटर्जीवर स्ट्रॅटर्जी शिकता. त्यांना शेवटपर्यंत कळत नाही की त्यांचं चुकतं काय. आणि असं हजारो वर्षापासून चाललेलं आहे. ओके, त्यापैकी तुम्ही पण असू शकता. तुम्हाला पण असं वाटत असेल की यार माझं काहीतरी चुकतंय, माझ्या स्ट्रॅटर्जीमध्ये काहीतरी कमी आहे, माझ्या इंडिकेटरमध्ये काहीतरी कमी आहे, माझ्याकडे तो फॉर्म्युला नाहीये की ते मला माहिती नाहीये. असे डाऊट जर तुमच्या मनात असतील तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्वाचा असणार आहे. कारण त्यांचा एक मित्र, त्यांनी दुसऱ्या लोकांना, त्यांना नॉलेज नव्हतं ट्रेडिंगचं, त्यांना ट्रेनिंग दिली आणि त्यांच्याकडनं प्रॉफिट करून दाखवलं. तर मित्रांनो, तुमच्या मनात हा प्रश्न असेल तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की पूर्ण बघा आणि कॉमेंट बॉक्समध्ये पण लिहा. आणि सबस्क्राईब नसेल केलं तर जरूर सबस्क्राईब करा. तुम्हाला या चॅनलवर असेच नॉलेजेबल व्हिडिओ बघायला भेटतील. विल्यम एकार्ट सांगता की मार्केट लॉजिकल आहे, प्रेडिक्टेबल आहे, पण मार्केट नॉर्मल नाही. मग त्याचं कारण त्यांनी पुढे एक्सप्लेन केलेलं आहे. त्याचं कारण असं आहे, जर तुम्ही 2% रिस्क घेतली तर तुम्हाला 10%चा लॉस होतो. म्हणजे समजा, एक्सप्लेन करतोय मी, की त्यांनी असं सांगितलेलं आहे की समजा तुम्ही आज स्टॉप लॉस लावलेला आहे, उद्या मार्केट 10% गॅप डाऊन ओपन केलं, ते तुमच्या कंट्रोलमध्ये नाहीये. आणि हेच त्यांना तिथे सांगायचं आहे की मार्केटमध्ये तुम्ही जर 2% रिस्क घेतली तर तुम्हाला 10%चा लॉस पण होऊ शकतो. आणि जर तुम्ही 2% प्रॉफिटसाठी काम करताय ना, तर तुम्हाला 10%चं प्रॉफिट पण होऊ शकतं. म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की जो एखादा रिस्क मोजून इथं आलेला आहे की मी 2%ची रिस्क घेईल, जसं आपण सोशल मीडियावर शिकतो ना की 2%ची रिस्क घ्या, 5%ची रिस्क घ्या, 8%ची घ्या, 0.5%ची रिस्क घ्या. आपण भरपूर मनी मॅनेजमेंटचे व्हिडिओ ऐकले असतील, त्याच्यामध्ये असंच शिकवलं जातं. पण त्यांचं असं म्हणणं आहे की 2% तुमच्या कंट्रोलमध्ये नाहीये, तुम्ही फक्त तुमच्या समाधानासाठी लावलेलं आहे ते. आणि ते समाधान तुम्ही फक्त रात्री झोपण्यासाठी ठेवता. उद्या जर काल 15% गॅप डाऊन झालं, कोविडचा काळ आला, सर्किट लागलं, ते कंट्रोल कोणाकडे आहे? ते कंट्रोल मार्केटकडे आहे. म्हणून ज्या वेळेस ते कंट्रोल समोरच्याकडे असतं आणि त्यावेळेस आपण आपल्या समाधानासाठी काही विशिष्ट अमाऊंट पर्सेंटचा स्टॉप लॉस लावतो आणि आपण फक्त आपल्या समाधानासाठी तो स्टॉप लॉस लावलेला आहे, म्हणून निश्चिंत राहतो, कारण मनाला समाधान लागतं.
असं त्यांना तिथे म्हणायचं होतं. कारण मार्केटमध्ये काय होऊ शकतं, कधी पण जास्ती प्रॉफिट होऊ शकतं आणि कधी कमी प्रॉफिट पण होऊ शकतं आणि जास्ती लॉस पण होऊ शकतो आणि कमी लॉस पण होऊ शकतो. यासाठी आपण नेहमी तयार राहायला पाहिजे आणि जे व्यक्ती यासाठी नेहमी तयार असतात त्यांना माहिती मला किती पण लॉस होऊ शकतो. जसं की आज एंट्री घेतलेली इराण आणि यूएसचं चालू आहे, एखाद्याने बाय साईडला एंट्री घेतली आणि गॅप डाऊनने ओपन झालं. काय होईल? लॉस आहे. अनप्रेडिक्टेबल लॉस आहे तो. किती पण होऊ शकतो. सर्किट पण लागू शकतं. काही पण होऊ शकतं. त्यांनी यामध्ये असं एक्सप्लेन केलेलं आहे. आणि त्यांचं असं पण म्हणणं आहे, की जेव्हा तुम्ही एखादं इंडिकेटर लावता किंवा एखादी स्ट्रॅटेजी डेव्हलप करता आणि जेव्हा तिची बॅक टेस्ट करता तुम्ही, तर त्यावेळेस तुम्हाला 80%, 90%, 60% असा रिझल्ट भेटतो. हा रिझल्ट का भेटतो? कारण तुम्ही काय करताय, पास्टला बघताय, फ्युचरला नाही. ज्याला फ्युचरला बघता येतं, तो इथे 90%, 80%, 60% प्रॉफिट करू शकतो. कारण तुम्ही जी बॅक टेस्ट करताय ना, ती पास्टवर करताय. झालेल्यावर करताय. होणाऱ्यावर नाही करत आहे. आणि जेव्हा तुम्ही होणाऱ्यावर करायला जाता ना, त्यावेळेस तुम्ही लॉसमध्ये जाता. अशा गोष्टी त्यांनी एक्सप्लेन केलेल्या आहे. मी त्यांचे काही विशिष्ट मुद्देच मांडतो आहे, जे मला आवडले आणि ते मी तुमच्याकडे घेऊन येतोय. कारण या सायकॉलॉजिकल गोष्टी आपण बॅक टेस्ट करतो. आपल्याला असं वाटतं, की यार माझ्याकडे हा टर्मिनल पाहिजे होता, हे इंडिकेटर पाहिजे होतं, हे इंडिकेटर पेड आहे, हे अल्गोरिदम आलेलं आहे, हा एआय टूल आलेला आहे. भरपूर चाललंय ना आता सोशल मीडियावर, हा एआय इंडिकेटर घ्या, हे तुम्हाला स्टॉक काढून देईल. असं काही नसतं मित्रांनो. असं काही नसतं. या लोकांनी यांचे अनुभव लिहून ठेवलेले आहे. लास्टचा वेबिनार मागचा जर तुम्ही व्हिडिओ ऐकला, तर त्या व्हिडिओमध्ये काय आहे, जेसिन लिव्हरमोर काय सांगताय? हा माणसाचा स्वभाव आहे. तो स्वभाव चेंज केला तर तुम्ही इथं सक्सेस होऊ शकता. आणि माणसाचा स्वभाव चेंज करणं खूप टफ असतं. असं त्यांचं म्हणणं आहे. आणि हे पण तेच सांगताय. आपण समाधान कशात करतो? एआयचा टूल आलेला आहे. मी चॅट जीपीटीचा एक अल्गो बनवला आहे. त्याच्यात असं काहीच होणार नाही त्याच्यात. कारण तो अल्गो पास्टला बघून बनवलेला आहे, फ्युचरला बघून नाही. मार्केटमध्ये आपण काही कंडिशन घेऊन जातो. समजा आता ही ट्रेंड लाईन आहे, ही ट्रेंड लाईन जर ब्रेकडाऊन झाली तर मला शॉर्ट करायचा आहे. तर त्यावेळेस ट्रेंड लाईन ब्रेकडाऊन पण होती, मार्केटवरती निघून जातं. तुमचा सेटअप फेल. तुम्ही म्हणता की चला मला या मुव्हिंग ॲव्हरेजवर नाही तर बाय करायचं आहे. सपोर्ट घेतला का थोड्या वेळ प्राइस टिकते. दुसऱ्या दिवशी गॅप डाऊन ओपन होते. तुम्ही काहीच करू शकत नाही. मार्केटमध्ये असा काही फिक्स सिलेबस नाहीये. मार्केटमध्ये नवीन प्रश्न दररोज विचारले जातात. जसं की आपल्या गणिताचा पुस्तकामध्ये एक फिक्स सिलेबस आहे, की 10वीच्या मुलांना हेच गणित विचारले जातील, 8वीच्या मुलांना हेच गणित विचारले जातील. तो फिक्स आहे. एमपीएससी, यूपीएससी किंवा तुम्ही काही अजून एक्झाम देता, त्यामध्ये एक सिलेबस दिलेला असतो, की या सिलेबसचे तुम्हाला प्रश्न विचारले जातील. इथे तुम्हाला मार्केट नवीन प्रश्न विचारेल आणि तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी तयार राहायला लागल. तो प्रश्न तुमच्यासाठी दररोज नवीन राहील. म्हणजे काय? जो व्यक्ती 50 वर्षापासून काम करतोय ना, त्याच्यासाठी पण तो प्रश्न नवीन राहील. जो व्यक्ती नवीन आला, त्याच्यासाठी पण नवीन राहील. मार्केटमध्ये कोण गरीब, कोण श्रीमंत याची कोणीच पर्वा करत नाही. मार्केट तर अजिबात करत नाही. तू गरीब होता तर इथं आला कशाला? ॲटिट्यूड दाखवायला. अशा पद्धतीने मार्केट विचार करतं. हे पण त्यांनी एक्सप्लेन केलेलं आहे. 2% तुम्ही म्हणता ना, की मी ₹1,00,000 आणले, 2% स्टॉप लॉस लावला तर माझे ट्रेड एवढे जातील आणि मी एवढ्यापैकी एवढा माझा सक्सेस रेशो आहे आणि या रेशो प्रमाणे मी एवढं प्रॉफिट करेल. हे तुमचा फक्त कागदावर असणार आहे. हे फक्त कागदावर असणार आहे. हे प्रॅक्टिकली नसणार आहे. कारण तुम्ही पास्ट बघताय, फ्युचर नाही. आणि मार्केट दररोज नवीन प्रश्न विचारतं, हे लक्षात असू द्या. आणि मित्रांनो, पुढचा मुद्दा तर खूप महत्वाचा आहे आणि सारी दुनिया त्याच्या मागे लागलेली आहे. आत्ता जर तुम्ही बघितलं, तुमच्या माइंडमध्ये पण हेच चाललं असेल, की मला चार्ट ट्रेडिंग शिकायची, मला चार्ट ट्रेडिंग शिकायची आहे, मला हा पॅटर्न शिकायचा आहे, मला ही स्ट्रॅटेजी शिकायची आहे किंवा माझ्याकडे काहीतरी कमी आहे. म्हणजे तुमचा फोकस कुठे आहे? फक्त चार्टवरती. असं तुम्हाला वाटतंय, की मी जर चार्ट शिकलो, तर मी सगळं जिंकलो. पण मित्रांनो, त्यांचं असं म्हणणं आहे, मानवी मेंदू हा पॅटर्न बनवण्यासाठीच बनला आहे. प्राइस मध्ये थोडी जरी हालचाल झाली, तर त्या मेंदूला कुठं ना कुठं पॅटर्न दिसतो. आणि नंतर तो माणूस, तो मेंदू, तो काय म्हणतो, की आलाय ब्रेकआउट, आलाय ब्रेकडाऊन, मग शॉर्ट बाय सेल होतं आणि तिथे तुम्ही चुकीचे ठरता. या पद्धतीने
त्यांनी सांगितलेलं आहे की मेंदू ऑलरेडी पॅटर्न तयार करून टाकतो. तुम्हाला जर काही गोष्टी शिकवलेल्या आहे ना, त्या तुम्हाला तुमच्या मेंदूमध्ये फिट होऊन जातात आणि त्या फिट झाल्यानंतर तो ओव्हर थिंकिंग करायला लागतो आणि तुम्हाला जर 2-4 कॅन्डल बनल्या वेगळ्या, तर तुम्ही लगेच त्याला गेस करायला लागता आणि तुम्ही त्याला असं मानून घेता की आता हा एक विशिष्ट पॅटर्न असेल तो तुम्हाला शिकवला गेलेला आहे आणि त्याप्रमाणे तुम्ही मागचा रेफरन्स घेऊन इकडनं तिकडनं ती हिस्ट्री जोडली जाते आणि तिथं तुमचा मेंदू एक पॅटर्न बनवून टाकतो आणि तुम्ही तो ट्रेड घेता आणि तिथे तुम्हाला लॉस लागतो, असं त्यांचं म्हणणं आहे. आणि हे तुमच्या अनुभवात पण येत असेल की तुम्ही भलतेच पॅटर्न गेस करताय, नंतर तुम्हाला कळतं अरे ते पॅटर्न तर नव्हता. जेव्हा लॉस झाल्यावर, लॉस व्हायच्या अगोदर तर तुम्हाला सगळे पॅटर्न दिसतात. अशा पद्धतीने त्यांचं जे सायकोलॉजीवरचं, माणसाच्या भावनेवरचं, माणसं कसे वागताय याच्यावरचं जे अनालिसिस होतं, ते एकदम परफेक्ट होतं. एकाड काय सांगता की लोकांचे वेगवेगळे टूल फेमस आहे. कोणाला आर-एस आवडतं, कोणाला बॉलिंजर बँड आवडतं, कोणाला मूव्हिंग एव्हरेज आवडतं. पण हे सगळे टूल लेट सिग्नल देतात, जे तुम्हाला पण माहिती आहे. पण तरी लोकं त्याच्यावर विश्वास ठेवतात. तर सगळ्यात महत्त्वाचं त्यांचं असं म्हणणं आहे, की रिस्क मॅनेजमेंट. आता रिस्क मॅनेजमेंटमध्ये पण त्यांनी अगोदर मी तुम्हाला तो पॉइंट कव्हर केला, की तुम्ही जर 2% ची रिस्क घेतली 10% चा लॉस होऊ शकतो. यासाठी तुम्ही जर तयार असाल तरच तुम्ही तिथे या. तरच तुम्ही जर शांत मनाने ट्रेडिंग करू शकता. तुम्हाला 10च्या ऐवजी 15चा पण लॉस होऊ शकतो आणि त्यावेळेस तुम्ही हा पण विचार करा, की तुम्ही जर 2% चं प्रॉफिट घ्यायला गेले ना, तर तुम्हाला 15% चं पण प्रॉफिट होऊ शकतं, असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे त्यांनी सांगितलेलं आहे, की इंडिकेटर जे आहे, इंडिकेटर पण काहीच कामाचे नसतं. हे फक्त तुम्ही तुमच्या समाधानासाठी लावता. तुम्हाला असं वाटतं, की हे इंडिकेटर मी बॅक टेस्ट केली होती, मी पास्ट बघितला होता आणि तिथं मला असे चांगले रिझल्ट भेटले. पण ते पास्टचे रिझल्ट होते. त्यामुळे तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवता. कारण मानवी मेंदू हा कम्फर्ट शोधतो. अजून त्यांना हे पण म्हणायचंय, की तुमचा जर 80% रेशो असेल आणि तुमचा लॉस मोठा असेल, तरी तुम्ही जिंकू शकत नाही. ओके. आपण म्हणतो ना एक रेशो, खूप काही स्ट्रॅटेजी असतील तुमच्याकडे, त्यांचा रेशो चांगला असेल, पण तुमचे लॉसेस जर मोठे असतील, तर ती स्ट्रॅटेजी पण काही कामाची राहणार नाही. तर मित्रांनो, त्यांच्या लाईफमध्ये अजून एक घटना आहे आणि त्यामध्ये त्यांना खूप ट्रोल केलं गेलं होतं. त्यांचं असं म्हणणं होतं, की कोणी ट्रेडर बनू शकत नाही आणि कोणी बनवून दाखवू शकत नाही. म्हणजे एखाद्याने टीचिंग दिली आणि तो ट्रेडर बनू शकत नाही. त्यासाठी जन्मजात त्या माणसाचा स्वभाव ट्रेडर बनण्यासाठी लागतो. पण त्यांचे मित्र रिचर्ड डेनिस हे त्यांचे मित्र आणि विल्यम ओकाट या दोघांमध्ये पैज लागती. काय? विल्यम ओकाट म्हणतात ट्रेडर कोणी बनू शकत नाही, कोणाला किती टीचिंग द्या तो ट्रेडिंग करू शकत नाही. ते जन्मजात लागतं, ते जीन्समध्ये लागतं, ते स्वभावात लागतं. आणि रिचर्ड डेनिस काय सांगता, की ट्रेडर बनू शकता, योग्य स्ट्रॅटेजी पाहिजे, योग्य मार्गदर्शन पाहिजे आणि योग्य सल्ला पाहिजे. तर दोघांमध्ये पैज लागती आणि मग ते एक ट्रेनिंग सेंटर ओपन करता आणि त्या ट्रेनिंग सेंटरचं नाव आहे टर्टल ट्रेडिंग एम्पायरमेंट. आणि या एम्पायरमेंटमध्ये असे लोक जॉईन केले जातात, की त्यांना स्टॉक मार्केट विषयी, ट्रेडिंग विषयी काहीच माहिती नाही. त्यांना ट्रेनिंग दिली जाते आणि हे ट्रेनिंग देणारे कोण होते? रिचर्ड डेनिस. रिचर्ड डेनिस यांचा विचार काय होता, की ट्रेनिंग देऊन माणसं ट्रेन होता. आणि यांचा काय विचार होता? विल्यम ओकार्ड यांचा काय विचार होता, की माणसाला ट्रेन करू शकत नाही कारण त्याच्या जीन्समध्ये लागतं. पण मजेची गोष्ट अशी आहे मित्रांनो, त्यांनी रॅन्डम लोक निवडले, रॅन्डम लोकांना ट्रेनिंग दिली, काही कॅपिटल दिली आणि ते कॅपिटल मधनं त्यांनी त्यांच्या काही वर्षानंतरचा रिझल्ट बघितला, तर त्या लोकांनी 100 मिलियनचं प्रॉफिट केलं. आता प्रश्न असा आहे, की विल्यम ओकार्ड बरोबर आहे का रिचर्ड डेनिस बरोबर आहे? रिचर्ड डेनिस यांनी ट्रेनिंग दिली आणि लोकांना प्रॉफिट पण करायला लावलं, त्यांनी केले पण. आणि यांचं असं म्हणणं होतं, की लोक जो थर्ड पर्सन आहे किंवा आपण कोणाला काही शिकू शकत नाही, तो प्रॉफिट करू शकत नाही. तर यामध्ये चुकीचं कोण आहे हे तुम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. पण दोघं पण एक इंटेलिजंट ट्रेडर होते आणि दोघं पण स्मार्ट ट्रेडर होते आणि दोघांनी पण प्रूव्ह करून दाखवलं होतं, की ट्रेडिंगमध्ये अशा पद्धतीने मिलियन बिलियन पैसे बनवू शकता. मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. बेल आयकॉनला दाबा, सबस्क्राईब करा. पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच भेटू.